नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर मोनाली संदीप कुमार साळुंखे. कालच तुमची गट क ची पूर्वपरीक्षा पार पडलेली आहे. यात नेहमीप्रमाणे सायन्स या विषयावर सुमारे 15 प्रश्न विचारली गेलेली होती. यापैकी 12 प्रश्नांची सरळ उत्तरं आपल्या पुस्तकात आहेत आणि उरलेल्या 3 प्रश्नांची अप्रत्यक्षपणे उत्तरं आपल्या पुस्तकात आहेत. या सर्व प्रश्नांचं विश्लेषण आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. आता आपण हा प्रश्न बघूयात. शरीरातील रक्तामध्ये पाण्याचा अंश सामान्यतः आढळणाऱ्या पातळीपेक्षा कमी झाल्यास डॅश डॅश संप्रेरक स्रवला जातो आणि त्यासाठी खाली हे पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे क्रिएटिनिन, दुसरा आहे रेनिन, तिसरा आहे व्हॅसोप्रेसिन आणि चौथा आहे अँजिओटेन्सिन. आता आपल्या पुस्तकात आपण पान क्रमांक 93 वर किडनीच्या कार्याचं नियमन दिलेलं आहे आणि त्यासाठी खाली हे महत्त्वाचा पॅरा त्याखाली आपण दिलेले आहे. तर याच्यात संप्रेरकाद्वारे नियमन या हेडिंग अंतर्गत एडीएच संप्रेरक आपण सगळ्यात सुरुवातीला मेन्शन केलेलं आहे. एडीएच म्हणजे अँटी डायुरेटिक हार्मोन, ज्यालाच व्हॅसोप्रेसिन असं सुद्धा म्हटलं जातं. हे जे संप्रेरक असतं, हा जो हार्मोन असतो तो शरीरातील पाण्याचं प्रमाण संतुलित ठेवतो आणि तो मेंदूतील हायपोथॅलमसद्वारे सिक्रेट केला जातो. आता ज्यावेळी शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं त्यावेळी एडीएच संप्रेरकामुळे किडनीतील नेफ्रॉनच्या साठवण नलिकांमार्फत पाणी शोषलं जातं आणि जास्तीत जास्त पाणी शोषलं जाऊन ते शरीरात पाण्याचा बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतं. आणि अशा पद्धतीने आपल्या शरीरात ज्यावेळी पाण्याचं प्रमाण कमी होतं त्यावेळी एडीएच संप्रेरक स्रवलं जाऊन म्हणजेच व्हॅसोप्रेसिन स्रवलं जाऊन पाण्याचं प्रमाणाचं संतुलन राखलं जातं. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे व्हॅसोप्रेसिन. व्हॅसोप्रेसिनलाच अँटीडायोटिक हार्मोन म्हणतात, हे तुम्हाला इथं लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. हा प्रश्न आहे वेस्ट नाईल एन्सेफेलायटिस या रोगामध्ये डॅश डॅश सूज येते. हा रोग वेस्ट नाईल विषाणूमुळे होतो. प्रथमतः या रोगाचे निदान नाईलच्या पश्चिमेकडील भागात डॅश डॅश ठिकाणी डॅश डॅश साली झाले. ओके. आता आपल्या पुस्तकात पान क्रमांक 142 वर आपण विषाणूजन्य रोगांमध्ये झिका विषाणूचा समावेश केलेला आहे. हा झिका विषाणू फ्लेवी व्हायरस फॅमिलीमधला सदस्य आहे आणि तो युगांडामधील झिका जंगलातल्या माकडांमध्ये बघायला मिळाला होता, म्हणून त्याचं नाव झिका विषाणू ठेवलं गेलं आहे. आणि हा विषाणू येलो फिवर, डेंग्यू, वेस्ट नाईल आणि जपानीज एन्सेफेलायटिस या विषाणूशी संबंधित आहे. म्हणजे या प्रकारचे आजार तो कॉज करतो. ठीक आहे. आणि या झिका विषाणूचं माध्यम आहे एडिस इजिप्तिडास आणि साधारणतः गर्भवती महिलेला या विषाणूचा जर प्रादुर्भाव झाला तर गर्भातील बालकाच्या मेंदूची वाढ खुंटण्याची त्याची शक्यता असते. म्हणजे हा जो विषाणू असतो, जो वेस्ट नाईल जपानीज एन्सेफेलायटिस म्हणून ओळखला जातो, तो बालकांच्या मेंदूची वाढ खुंटवतो गर्भवती महिलांमध्ये. साधारणतः तो मेंदूशी संबंधित म्हणजे मेंदूला सूज येण्याशी संबंधित आहे आणि म्हणून या रोगाचं नाव आहे एन्सेफेलायटिस. आणि त्यामुळे प्रश्नात विचारलेलं आहे की वेस्ट नाईल एन्सेफेलायटिस या रोगामध्ये डॅश डॅशला सूज येते, मेंदूला सूज येते त्याच्यात. आणि आपण बघितलंच की हा जो रोग आहे तो सुरुवातीला युगांडामधल्या झिका जंगलातल्या माकडांमध्ये बघायला मिळाला होता. म्हणून इथे आपल्याला दोघंही जे मेन्शन केलेले पॉईंट्स आहेत ते या पहिल्या पर्यायामध्ये उपलब्ध आहेत. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता वनस्पती समूह सृष्टीतील उभयचर वनस्पती म्हणून ओळखला जातो आणि त्यासाठी खाली 4 पर्याय उपलब्ध आहेत. आता आपल्या पुस्तकात पान क्रमांक 45 वर आपण ब्रायोफायटा या हेडिंग अंतर्गत हा स्वतंत्र पॅरा दिलेला आहे. 1883 साली आयक्लर यांनी वनस्पती सृष्टीचं 2 उपसृष्टीत विभाजन केलं होतं आणि हे विभाजन वनस्पतीत बिया तयार होतात किंवा नाही याच्यावर अवलंबून होतं. हे आपण यापूर्वी जे सेशन्स घेतलेले आहेत, फ्री सेशन्स, त्याच्यात मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगत आलेले आहे. तर या उपसृष्टी साधारणतः अबीजपत्री आणि बीजपत्री या 2 प्रमुख उपविभागामध्ये डिवाइड होतात आणि अबीजपत्री वनस्पतीमध्ये असंवहनी संस्था म्हणजे संवहनी संस्था नसणाऱ्या वनस्पतींअंतर्गत थॅलोफायटा आणि ब्रायोफायटाचा समावेश होतो. त्याच्यातला जो ब्रायोफायटा वर्ग आहे तो उभयचर वनस्पती, त्यांना उभयचर वनस्पती म्हटलं जातं कारण सगळ्यात सुरुवातीला ते जमिनीवर यायला शिकले. म्हणजे यातले थॅलोफायटा जे होते यापूर्वीचे ते केवळ पाण्यातच राहू शकत होते. ब्रायोफायटांनी थोडं मॉडिफिकेशन केलं स्वतःमध्ये की ते जमिनीवर यायला लागले. ते जमिनीवर राहू शकले पण लैंगिक प्रजननासाठी मात्र पाण्यावरच अवलंबून राहिले.
म्हणून त्यांना आपण उभयचर वनस्पती असं म्हणतो. आणि हे आपण या पुस्तकात पान क्रमांक 45वर मेन्शन केलेलंच आहे सगळ्यात सुरुवातीला. आणि नंतर मी या वनस्पती वर्गीकरण या चॅप्टर अंतर्गत सगळ्यात शेवटी थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा यांच्यातला फरक दिलेला आहे. त्याच्यात आपण थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य सुरुवातीला मेन्शन केलेलं आहे की थॅलोफायटाला साधे आणि आदिम वनस्पती म्हणतात, ब्रायोफायटाला ॲम्फिबियन प्लांट्स म्हणतात कारण ते सगळ्यात सुरुवातीला जमिनीवर आले, आणि टेरिडोफाइट्स आणखी पुढे जमिनीवर राहायला शिकले आणि लैंगिक प्रजननसुद्धा ते जमिनीवर करायला लागले, म्हणून ते स्नेक्स ऑफ प्लांट किंगडम म्हणून ओळखले जाऊ लागले. तिथे ब्रायोफायटासाठी ॲम्फिबियन ऑफ प्लांट्स म्हणजे ते उभयचर वनस्पती ब्रायोफायटांना म्हणतात, हे आपण इथे लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता आपण पुढचा प्रश्न बघूयात. हा प्रश्न आहे व्हाईट बटन मशरूमचे वैज्ञानिक म्हणजे जीवशास्त्रीय संबोधन डॅश डॅश असं आहे, आणि त्यासाठी खाली हे 4 पर्याय दिलेले आहेत. आता आपल्या पुस्तकात पान क्रमांक 38वर आपण सजीवांचे जग या चॅप्टर अंतर्गत सर्व प्रकारच्या आधुनिक वर्गीकरणातील सृष्टींचा समावेश केलेला आहे. तर R.H. विटाकर यांच्या नवीन वर्गीकरण प्रणालीनुसार सृष्टी मोनेरा, सृष्टी प्रोटिस्टा, सृष्टी कवक, सृष्टी प्लांटी, सृष्टी ॲनिमॅलिया हे सगळं आपण बघतो. त्याच्यातलं सृष्टी कवक अंतर्गत आपण पान क्रमांक 38वर त्याचं क्लासिफिकेशन दिलेलं आहे. तर किंगडम फंजायचं क्लासिफिकेशन मी इथं संपूर्ण या चॅप्टरमध्ये या पेज अंतर्गत मेन्शन केलेला आहे. आणि त्याच्यातला जो मायकोफायटा जो आहे ना, त्याच्यात ॲस्कोमायकोटा आणि बेसिडोमायकोटा असे 2 पुन्हा सबग्रुप्स आहेत. त्याच्यातला बेसिडोमायकोटामध्ये सर्व प्रकारच्या मशरूम्सचा समावेश होतो. तर हे जे मशरूम्स असतात ते साधारणतः पुक्सिनिया, उस्टिलॅगो आणि ॲगेरिकस या प्रकारच्या. तर ॲगेरिकस बायोस्पोरस यात समाविष्ट आहे, म्हणजे सर्व प्रकारचे मशरूम जे आहेत ते यात समाविष्ट आहेत. तर यावरून तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देता येऊ शकतं. तर ॲगेरिकस इथे या पर्यायांतर्गत मेन्शन केलेलं आहे, म्हणून तुमचं उत्तर 3 हे असणं अपेक्षित आहे. आता आपण हा प्रश्न बघूयात. हा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या शर्तीचा संच ओबेलियाला सर्वोत्तमपणे लागू होतो, आणि त्यासाठी खाली हे पर्याय दिलेले आहेत. आता आपल्या पुस्तकात आपण प्राणीसृष्टीचं वर्गीकरण या हेडिंग अंतर्गत या चॅप्टर अंतर्गत संघ सिलेंटराटा बघतो. फायलम सिलेंटरेटा, याला निडारिया असंही म्हणतात. ठीक आहे, तर या सिलेंटरेटा अंतर्गत ओबेलियाचा समावेश होतो. ओबेलिया हा प्राणी संघ सिलेंटरेटा अंतर्गत समाविष्ट होतो. आता पुन्हा आपण प्रश्नाकडे वळूयात. याच्यात सर्व प्रकारचे पर्याय जर आपण बघितले त्यात तर 4था पर्याय आपण बघणार आहोत. ते मरीन असतात का? मरीन म्हणजे समुद्रात राहणारे. समुद्र हा खाऱ्या पाण्याचा असतो, म्हणून खाऱ्या पाण्यात राहणारे म्हणजे मरीन. एक्सक्लुझिव्हली मरीन म्हणजे संपूर्णपणे खाऱ्याच पाण्यात राहतात, ते गोड्या पाण्यात राहू शकत नाही. तरी ते खाऱ्या पाण्यात राहतात ते, हे बरोबर आहे. ते मराईन आहेत, मरीन पण म्हणतात याला. तर ते मरीन आहेत. दुसरं आहे सिडेंटरी. हो, ते सिडेंटरी असतात. सिडेंटरी म्हणजे काय? एकाच ठिकाणी राहून भक्ष्य पकडणारे, एकाच ठिकाणी शांततेत राहणारे. आता ते भक्ष्य पकडण्यासाठी यांना एक लांब पोकळ शुंडक असतो. ते एका ठिकाणी राहतात, समुद्राच्या खाली एका ठिकाणी बसतात आणि ते भक्ष्य पकडण्यासाठी या निडोब्लास्ट सेलचा उपयोग करतात. तर त्यामुळे ते सिडेंटरी पण असतात. ओके. कॉलोनियल असतात का? म्हणजे कॉलोनी करून राहतात का? ते आपण इथे बघणार आहोत. तर ते एकत्रितपणे कॉलोनी करून राहतात. ते एकत्रितपणे कॉलोनी करून राहतात. हे सिलेंट्रेट्सचं महत्त्वाची वैशिष्ट्य आहेत. तर ते कॉलोनियल पण आहेत. बरोबर. पॉलिमॉर्फिझम आढळतं का त्यांच्यात? विथ 2 अल्टरनेशन ऑफ जनरेशन, हे आपण इथे बघणार आहोत. तर त्यांच्यात पॉलिमॉर्फिझम आढळतात, कारण ते आकार बदलू शकतात स्वतःचा, आणि वेगवेगळ्या आकाराचे प्राणी वेगवेगळ्या कार्यासाठी एकत्रितपणे येतात. तर याच्यात महत्त्वाचं काय आहे? तर त्यांच्या शरीररचनेचे 2 प्रकार असतात. यांच्या शरीररचनांचे 2 प्रकार असतात आणि ते कंटिन्युअसली एकमेकांमध्ये बदलत राहतात. पॉलिपॉइड आणि मेडुसॉइड. हे आपण पुस्तकात सगळं मेन्शन केलेलं आहे. डिटेल पुन्हा पुढच्या पेजवर मी हे सगळं दिलेलंच आहे. तर काही हे जे पॉलिपॉइड असतात ते नळीसारखे असतात, दंडाकृती असतात, आणि जे मेडुसॉइड असतात ते छत्रीसारखे दिसतात. ओके. तर याच्यात इथे मी पुढे दाखवलंच आहे, जे हे छत्रीसारखे पॉलिपॉइड मेडुसॉइड आणि हे पॉलिपॉइड. ठीक आहे. तर या पद्धतीने यांच्या शरीररचनेचे हे 2 प्रकार कंटिन्युअसली आयुष्यभर एकमेकांमध्ये बदलत राहतात, आणि याला मेटाजेनेसिस म्हणतात किंवा अल्टरनेशन ऑफ जनरेशन असंही म्हणतात. ठीक आहे. तर पॉलिपॉइड जे असतात ते अलैंगिक प्रजननातून मेडुसॉइड तयार करतात, आणि मेडुसॉइड हे लैंगिक प्रजननामार्फत पॉलिपॉइड तयार करतात. आणि याचं महत्त्वाचं एक्झाम्पल आपण ओबेलिया इथे मेन्शन केलेलंच आहे. पुढे आणखी मी हा संघ ज्या वर्गात विभागला जातो हायड्रोझोआ, त्या हायड्रोझोआचं महत्त्वाचं एक्झाम्पल ओबेलिया हे आहे.
ठीक आहे. तर पॉलिपॉड आणि मेडुसडी या दोघंही रचना याच्यात असतात. संघ सिलेंड्रेटामध्ये आणखी जे काही मेन्शन केलेले प्राणी आहेत त्यांच्यात केवळ पॉलिपॉड रचना दिसते किंवा काहींमध्ये केवळ मेडुसडी रचना दिसते. पण ओबेलिया हा असा प्राणी आहे, त्याचबरोबर हायड्रा, पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर हे जे आहेत ते पॉलिपॉड आणि मेडुसडी या दोघंही रचना दाखवतात. आणि म्हणूनच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, की ज्याच्यात पॉलिमॉर्फिझम दिसतं विथ 2 अल्टरनेशन ऑफ जनरेशन. कारण जो ओबिलिया असतो त्याच्यामध्ये पॉलिपॉड आणि मेडुसडी या दोघंही रचना दिसतात. आता आपण हा प्रश्न बघूयात. हा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणतं विधान वनस्पतींमधील अकार्बनिक पोषक घटकांबाबत सत्य आहेत. आणि त्यासाठी खाली हे 4 पर्याय दिलेले आहेत, म्हणजे 4 स्टेटमेंट्स त्यांनी दिलेली आहेत आणि त्यासाठी पर्यायी उत्तरं इथे खाली उपलब्ध आहेत. आता आपल्या पुस्तकात पान क्रमांक 182 खनिज पोषण या चॅप्टर अंतर्गत आपण या वेगवेगळ्या पोषक द्रव्यांना मेन्शन केलेलं आहे. तर पोषक द्रव्ये ही 2 प्रकारची असतात, अल्पावश्यक पोषक द्रव्य आणि आवश्यक पोषक द्रव्य. अल्पावश्यक म्हणजे नॉन एसेन्शियल, बरोबर, ती वनस्पतींच्या वाढीसाठी अत्यावश्यक नसतात. आणि आवश्यक पोषक तत्व जी असतात ती वनस्पतींच्या रचनात्मक आणि शारीरिक वाढीसाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. आणि या आवश्यक पोषक द्रव्यांतर्गत बृहत पोषक तत्व आणि सूक्ष्म पोषक तत्वांचा समावेश होतो, म्हणजे मॅक्रो पोषक तत्व आणि मायक्रो पोषक तत्वांचा समावेश होतो. आता ह्या सगळ्या पॅरा अंतर्गत दिलेल्या या माहितीवरून आपण या प्रश्नामध्ये दिलेल्या प्रत्येक स्टेटमेंटला पडताळून बघायचं आहे. इथं आपण पहिलं स्टेटमेंट पडताळूयात. NS आणि FE हे मॅक्रोन्यूट्रिएंट्स आहेत. आता आपण इथे बघूयात NS आणि FE म्हणजे लोह मॅक्रोन्यूट्रिएंट्स आहेत का, तर यापैकी फक्त N आणि S ही दोघंच मॅक्रोन्यूट्रिएंट्स आहेत. FE मात्र मायक्रोन्यूट्रिएंट आहे. बघा इथं तुम्ही व्यवस्थित बघा, N आणि S हे मॅक्रो पोषक तत्व आहे, FE मात्र मायक्रो पोषक तत्व आहे. NS ही मॅक्रोन्यूट्रिएंट्स आहेत, FE हे मायक्रोन्यूट्रिएंट आहे. म्हणून पहिलं स्टेटमेंट रॉंग आहे. ठीक आहे, एक्सक्यूज मी, म्हणून पहिलं स्टेटमेंट हे रॉंग आहे. ओके, आता आपण दुसऱ्या स्टेटमेंटकडे वळूयात. दुसरं स्टेटमेंट आहे OCA आणि MG हे मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत. बरं, OCA आणि MG ही मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत, तर ती मायक्रोन्यूट्रिएंट्स नसून ती मॅक्रोन्यूट्रिएंट्स आहेत. म्हणून हे स्टेटमेंटसुद्धा इथे चुकीचं आहे. आता आपण तिसरं स्टेटमेंट बघणार आहोत. हे स्टेटमेंट आहे CU, ZN आणि MN ही आवश्यक पोषक तत्व आहेत का. CU, ZN आणि MN ही आवश्यक पोषक तत्व आहेत का, ती सूक्ष्म पोषक तत्व आहेत, मायक्रो पोषक तत्व आहेत. आणि मायक्रो पोषक तत्व ही आवश्यक पोषक तत्वांचाच भाग आहे. म्हणून ही सूक्ष्म पोषक तत्व, मायक्रो पोषक तत्व जी आहेत ती आवश्यक पोषक तत्वांचाच भाग आहे, म्हणजे इसेन्शियल न्यूट्रिएंट्सच आहेत. ही सगळी इसेन्शियल न्यूट्रिएंट्स असल्यामुळे या प्रश्नाला हा तिसरा पर्याय म्हणजे हे जे तिसरं स्टेटमेंट आहे ते योग्य आहे. आता आपल्याला चौथं स्टेटमेंट पडताळून बघायचं आहे. BMO आणि Cl हे अनावश्यक पोषक तत्व आहेत का, तर आपण बघूया. BMO आणि Cl ही अनावश्यक पोषक तत्व आहेत का, नाही, ती सूक्ष्म पोषक तत्व आहेत, मायक्रो पोषक तत्व आहेत आणि ही आवश्यक पोषक तत्वांच्या हेडिंग अंतर्गत येतात, ती अनावश्यक पोषक तत्व नाही आहेत. म्हणून चौथं स्टेटमेंटसुद्धा इथे रॉंग आहे. म्हणून इथे केवळ पर्याय C उपलब्ध असणारा पर्याय आहे. एक तो ABCD याच्यातला चौथा पर्याय आहे. चौथा पर्यायामध्ये केवळ C हे स्टेटमेंट उपलब्ध आहे, म्हणजे C फक्त हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न आहे, पेरिपॅटसमध्ये पायाच्या किती जोड्या असतात, आणि त्यासाठी खाली हे पर्याय दिलेले आहेत. आता पेरिपेटस हा आर्थ्रोपोडा आणि ॲनेलिडा यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. हे आपण उत्क्रांतीमध्ये जोडणारे दुवे ह्या हेडिंग अंतर्गत मेन्शन केलेलंच आहे. तर पेरिपेटस हा आर्थ्रोपोडा आणि ॲनेलिडा या 2 संघांना जोडतो. आणि हा जो कॉमन जिनस आहे पेरिपेटस तो ॲक्च्युली इलॉंगेटेड बॉडी त्याची असते आणि त्याच्यात साधारणतः 14 ते 44 ट्रंक सेगमेंट्स असतात आणि प्रत्येक ट्रंक सेगमेंटवर पेअर ऑफ शॉर्ट लेग्स असतात. तर ही जोडी 14 ते 44 ट्रंक्समध्ये आढळते. म्हणून साधारणतः याला सिमिलर असा पर्याय इथे 14 ते 43 पेअर हा तिसरा उपलब्ध असल्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता पुढचा प्रश्न आहे, झुरळाचे पेरिप्लॅनेटा हे जेनेरिक नाव कोणी ठेवले. हा अत्यंत फॅक्च्युअल प्रश्न आहे.
आता आपल्या पुस्तकात आपण आर्थ्रोपोडा या संघाअंतर्गत आर्थ्रोपोडाचं महत्त्वाचं उदाहरण इथे घेतलेलं आहे झुरळाच्या बाबतीत. तर भारतात झुरळाचे 2 प्रकार बघायला मिळतात, पेरीप्लांटा अमेरिकाना आणि ब्लॅटा ओरिएंटॅलिस. याच्यातलं पेरीप्लांटा हे नाव कोणी ठेवलं आहे असा हा प्रश्न आहे. तर हे नाव बुरमेरिस्टर यांनी 1838 साली ठेवलेलं आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता पुढचा प्रश्न आहे, कीटकनाशके कीटकांना विषबाधा करताना त्यांच्या कोणत्या संस्थांना प्रभावित करतात? आणि याच्यात खाली या संस्था मेन्शन केलेल्या आहेत. आता अत्यंत फॅक्च्युअल प्रश्न आहे आणि आपण केमिस्ट्रीमध्ये दैनंदिन जीवनातील रसायनशास्त्र या हेडिंग अंतर्गत या चॅप्टर अंतर्गत ॲक्च्युली औषधं सजीवांना कुठल्या कुठल्या प्रकारे प्रभावित करतात, त्यांच्या कुठल्या कुठल्या संस्थांना प्रभावित करतात आणि त्यांच्यावर कसा परिणाम करतात याचे एक स्वतंत्र चॅप्टर दिलेलं आहे. आणि त्याच्यात तुम्ही बघू शकतात की साधारणतः ते म्हणजे ते सर्वच संस्थांवर ॲक्च्युली प्रभावित होतात, त्यांचे जे इफेक्ट्स असतात ते, पण साधारणतः ते मज्जा संस्थांना जास्त प्रभावित करतात. आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता पुढचा प्रश्न आहे, किरणोत्साराचा शोध कोणी लावला? आणि त्यासाठी खाली हे 4 पर्याय दिलेले आहेत. आता याच्यात हा थोडा कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे. आपण मॅरी क्युरी हे इमिजिएट आन्सर लिहू शकतो, पण त्याच्यात सगळ्यात सुरुवातीला किरणोत्सारितेचा जो शोध आहे तो इथे आपण बघा मेन्शन केलेला आहे. हेनरी बेक्वेरेल यांनी सगळ्यात सुरुवातीला या किरणोत्सारितेचा शोध लावलेला आहे. हे आपण पान क्रमांक 380 मेन्शन केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग त्यांच्या अंडर काम करणारे मेरी क्युरी आणि पेरी क्युरी हे 2 जणांनी त्याला नाव दिलं किरणोत्सारिता आणि त्यांनी रेडियमचा वगैरे शोध लागला. पण सगळ्यात सुरुवातीला 1896 हे फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ हेनरी बेक्वेरेल जे होते त्यांनी सगळ्यात सुरुवातीला किरणोत्सारितेचा शोध लावलेला असल्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश हे ॲल्युमिनियमचे एक महत्त्वाचे धातुक आहे आणि त्यासाठी खाली 4 पर्याय दिलेले आहेत. ही 4 धातुक आहेत, हॅलाइट, क्रिओलाइट, पायरुलोसाइट आणि चाल्कोसाइट. याच्यातलं ॲल्युमिनियमचं महत्त्वाचं धातुक ओर शोधायचं आहे आपल्याला. तर ॲल्युमिनियम आपण आता आपल्या पुस्तकात हे सगळे महत्त्वाचे ओर्स मेन्शन केलेले आहेत आणि 314 पान क्रमांकावर हे सगळं मेन्शन केलेलं आहे मी. तर ॲल्युमिनियमचे जे ओर्स आहेत ते मी इथे या बॉक्समध्ये दाखवलेले आहेत, बॉक्साईट, क्रायोलाइट आणि हे सगळे. त्याच्यातलं क्रायोलाइट हे या पर्यायांमध्ये मेन्शन केलेलं आहे. क्रिओलाइट, क्रायोलाइट आपण त्याला प्रोनाऊन्स करू शकतो. तर पर्याय क्रमांक 2 इथे इंग्लिशमध्ये बघायचं, क्रायोलाइट जो आहे तो इथे ॲल्युमिनियमचा महत्त्वाचा धातुक आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आणि इतरही जे हॅलाइट, पायरुलोसाइट आणि चाल्कोसाइट तिथे मेन्शन केलेले आहेत या पर्यायांमध्ये ते सुद्धा बाकी ठिकाणी चाल्कोसाइट, पायरुलोसाइट वगैरे वगैरे, सोडियम क्लोराईडलाच, रॉक सॉल्टलाच हॅलाइट असं म्हटलं जातं. तर सोडियमचा ओर आहे तो. तर इतर जे ओर्स आहेत ते सोडियमचे, कॉपरचे, मॅग्नीजचे आहेत आणि ॲल्युमिनियमचा ओर आपल्याला विचारलेला असल्यामुळे तो क्रायोलाइट इथे आपण बॉक्समध्ये मेन्शन केलेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश या मूलद्रव्याचा संच एस स्तंभात मोडतो. आता आपण पेरियोडिक टेबल आपल्या पुस्तकातला बघितलेलाच आहे. तर पेरियोडिक टेबल मी हा 245 पान क्रमांकावर दिलेला आहे आणि यात आपण एस ब्लॉक एलिमेंट्स बघतो. या एस ब्लॉक एलिमेंट्समध्ये Na, Ca, Ba आणि Ra हे 4ही मेन्शन केलेले आहेत मी इथे, म्हणजे पेरियोडिक टेबलमध्ये ते मेन्शन आहेत. त्यामुळे या साठीचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. इथे Na, Ca, Ba आणि Ra हा एक उपलब्ध पर्याय आहे, तो योग्य पर्याय आहे. ते एस ब्लॉकमधले एलिमेंट्स असल्यामुळे इथे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता आपण पुढचा प्रश्न बघूयात. हा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या धातूचे निष्कर्षण त्याच्या क्षाराच्या पाण्यातील द्रावणापासून करता येत नाही? म्हणजेच इंग्लिशमध्ये हा प्रश्न वाचायचा आहे की दॅट मेटल कॅनॉट बी एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम ॲक्वियस सोल्युशन ऑफ इट सॉल्ट. ठीक आहे. आणि त्यासाठी खाली हे 4 पर्याय दिलेले आहेत. आता आपल्या पुस्तकात पान क्रमांक 306 आपण मेटलर्जीचे प्रकार दिलेले आहेत, धातुविज्ञान प्रक्रियांचे प्रकार जे आहेत. तर त्यांच्या उपशाखा ज्या असतात, पायरोमेटलर्जी, हायड्रोमेटलर्जी आणि इलेक्ट्रोमेटलर्जी. याच्यात हायड्रोमेटलर्जी पद्धतीमध्ये जे मेटल्स असतात त्यांच्या जलीय द्रावणाचा म्हणजेच ॲक्वियस सोल्युशनचा वापर करून वेगळे केले जातात आणि या पद्धतीने साधारणतः सोने, चांदी, तांबे आणि झिंक यासारखे धातू वेगळे करता येतात, म्हणजे त्यांचं निष्कर्षण करता येतं, म्हणजे त्यांचं एक्स्ट्रॅक्शन करता येतं. तांबे म्हणजेच कॉपर. तर सोने, चांदी आणि कॉपर, Au, Ag आणि Cu हे साधारणतः ॲक्वियस सोल्युशन म्हणजे त्यांच्या जलीय द्रावणाचा वापर करून वेगळे करता येतात. म्हणून याच्यात Cu, Ag आणि Au हे जलीय द्रावणांचा वापर करून एक्स्ट्रॅक्ट करता येतात, निष्कर्षण त्यांचं करता येतं आणि फक्त त्यांचं एक्स्ट्रॅक्शन हे ॲक्वियस सोल्युशनचा वापर करून करता येतं. पोटॅशियमचं मात्र
या पद्धतीने एक्सट्रॅक्शन करता येत नाही, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता आपण फिजिक्सचे प्रश्न बघूयात. हा प्रश्न आहे की डॅश डॅशचा वापर सामान्यतः वाहनाचा मागील दृश्य पाहण्यासाठी केला जातो. डॅश डॅश आर कॉमनली यूज्ड ॲज रिअर व्ह्यू मिरर्स. हा शब्द महत्त्वाचा आहे. रिअर व्ह्यू मिरर्स म्हणजे आपली जी कार असते, कारच्या आजूबाजूला 2 साईड व्ह्यू मिरर असतात आणि एक जस्ट ड्रायव्हरच्या वरती एक रिअर व्ह्यू मिरर असतो, ज्याच्याने आपल्याला मागचं दिसतं. तर हे बघण्यासाठी नेमक्या कोणत्या आरशाचा उपयोग करतात, हा प्रश्न आहे. आता आपल्या सायन्स ऑल इन वन पुस्तकामध्ये पेज नंबर 507 जे चॅप्टर आहे प्रकाश आणि आरसे, प्रकाश परावर्तन आरसे, त्याच्यामध्ये बघा इथे आपण बहिर्गोल म्हणजे कॉन्व्हेक्स आरशाचे उपयोग हे दिलेले आहेत. याच्यात मी थोडंसं झूम करतो. हे बघा, वाहनांमध्ये डाव्या व उजव्या बाजूची वाहने, वस्तू इत्यादी दिसावीत म्हणून असणारे आरसे म्हणजेच काय, साईड व्ह्यू आणि रिअर व्ह्यू मिरर्स हे बहिर्गोल असतात. बहिर्गोल म्हणजे कॉन्व्हेक्स. ठीक आहे, याच्यापूर्वी आपण कॉन्व्हेक्स शब्द वापरलेलाच आहे आणि ते का वापरतात याचं एक्सप्लेनेशनसुद्धा इथे दिलेलं आहे, कारण तेही विचारलं जाऊ शकतं. एनिवेज उत्तर आहे कॉन्व्हेक्स. इथे बघा पर्याय क्रमांक 4 कॉन्व्हेक्स मिरर. ठीक आहे, इथे मराठी पर्याय जर तुम्ही वाचले असते तर तुम्ही कन्फ्यूज झाला असतात, कारण ही आयोगाने नेमकी कुठली मराठी वापरलेली आहे ते काही समजत नाही. समतल, उत्तल, अवतल, समवतल. एनिवेज म्हणून वारंवार मी सांगतो की शक्यतो सायन्सचे प्रश्न इंग्रजीतनं वाचावेत किंवा किमान पर्याय तरी इंग्रजीतनं वाचावेत. आणि आपल्या सायन्स ऑल इन वन पुस्तकामध्ये आपण जवळजवळ प्रत्येक ठिकाणी इंग्लिश टर्मिनॉलॉजी पण दिलेली आहे आणि लवकरच आपण सायन्स ऑल इन वनचं इंग्लिश व्हर्जनसुद्धा आणणार आहोत. एनिवेज याचं उत्तर आहे कॉन्व्हेक्स मिरर. आता पुढचा प्रश्न, द्रव्यमान 1 U च्या ऊर्जेची समतुल्य डॅश डॅश आहे. एनर्जी इक्विव्हॅलंट ऑफ मास 1 U इज 1 U. ओके, 1 U इतकं जर मास असेल, वस्तुमान असेल, तर त्याची इक्विव्हॅलंट एनर्जी किती, म्हणजे हे मास जर एनर्जीमध्ये कन्व्हर्ट केलं तर किती एनर्जी रिलीज होईल. ठीक आहे, आता प्रश्न तसा म्हटला तर केमिस्ट्रीचा पण आहे, फिजिक्सचा पण आहे. म्हणजे केमिस्ट्री म्हटलं तर किरणोत्सारितेमध्ये हा येऊ शकतो, फिजिक्स म्हटलं तर कार्य, ऊर्जा, शक्ती, आणि केमिस्ट्री हा टॉपिक पण असा सुद्धा कॉमन आहे. ओके, आता बघा आपल्या पेज नंबर 393 वर म्हणजे किरणोत्सारीच्या टॉपिकमधलं पेज नंबर 393 याच्यामध्ये सोडवलेल्या उदाहरणामध्ये आपण एक उदाहरण सोडून दाखवले बघा की 1 ग्रॅम वस्तुमानाची सममूल्य ऊर्जा काढा. ओके, आणि सूत्र काय आहे, बेसिकली E = mc². आणि हे आपण 1 ग्रॅम वस्तुमानाची सममूल्य ऊर्जा इथे काढून दाखवलेली आहे, ती जूलमध्ये आहे. आता आपल्याला प्रश्नात काय विचारलेलं आहे, नंबर 1 म्हणजे जे मास आहे ते मास आहे 1 U. आता हे जे E = mc² असतं, याच्यामध्ये m हे मास हे किलोग्राममध्ये लागतं, म्हणजे आपल्याला 1 U बरोबर किती किलोग्रॅम हे आपल्याला माहिती पाहिजे. आता काही ठिकाणी बाइंडिंग एनर्जीच्या टॉपिक्समध्ये याचं डायरेक्ट उत्तरही एखाद्या पुस्तकात असू शकतं, पण जर आपण कॅल्क्युलेट करायचं म्हटलं तर आपल्याला ही मेथड वापरावी लागेल. 1 U म्हणजे किती kg, तर बघा आपल्या पेज नंबर 228 याच्यावर जर तुम्ही गेलात तर इथे बघा U 1 U म्हणजे युनिफाईड ॲटॉमिक मास, याला डाल्टन देखील म्हणतात, आणि 1 U म्हणजेच 1 डाल्टन. तर 1 U बरोबर 1.66 × 10⁻⁻27 kg हे दिलेलं आहे आपण. ओके, दिस इज इम्पॉर्टंट. ठीक आहे, 1 U म्हणजे 1.66 × 10⁻⁻27 kg हे असंही लक्षात ठेवा, कधीतरी विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, म्हणजे आपलं मास जे आहे ते 1 × 1.66 × 10⁻⁻27 kg इतकं आपल्याला घ्यायचं आहे. ओके,
याच्यानुसार. आता हे जे सूत्र आहे E=mc², याच्यात जी ऊर्जा येईल ती जूलमध्ये येईल. पण आपल्याला प्रश्नात काय विचारलेलं आहे? प्रश्नात आपलं युनिट आहे मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट, MEV. मग हे पण आपल्याला माहीत पाहिजे कन्वर्जन. तर बघा, आपलं सायन्स ऑल इन वन मधला पेज नंबर 469. ओके, कार्य ऊर्जेची विविध एकक इथे दिलेले आहेत. इथे बघा आपण काढून दाखवलेलं आहे 1 MEV बरोबर फायनल बघा 1.602 × 10⁻13 जूल. हे मी तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवतो. सो 1 MEV इज इक्वल टू 1.602 × 10⁻13 जूल. ओके, ठीक आहे. मग आपण E इज इक्वल टू mc². M किती घेतलं आपण? आपलं मास किती आहे? 1.66 × 10⁻27. 66 × 10⁻27 kg. C म्हणजे प्रकाशाचा वेग माहिती आहे आपल्याला, 3 × 10⁸ याचा स्क्वेअर. ठीक आहे, आणि डिव्हायडेड बाय, आता ही मग बघा ही जूलमध्ये येणार आहे, आपल्याला मेगा इलेक्ट्रॉन वोल्टमध्ये पाहिजे, म्हणजे आपल्याला कशाने डिवाइड करावं लागेल? याच्याने 1.602 × 10⁻13. सो 1.602 × 10⁻13. ओके, ठीक आहे. सो 1.66 × 10⁻27 इंटू हा आधी 3चा वर्ग करून 9 गुणिले 10 हा 8 दुणे 16 डिवायडेड बाय 1.602 × 10⁻13. राईट. याचं जर उत्तर तुम्ही काढलं तर याचं उत्तर येतं रफली 931. सो 931 MEV. ओके, सो याचा आन्सर आहे हे 931 MEV. अर्थात या पद्धतीने काढणं खूप अवघड आहे. त्यामुळे बायचान्स तुम्ही कुठेतरी डायरेक्ट वाचलेलं असेल की ज्यावेळी आपण म्हणतो की एखाद्या छोटंही वस्तुमान ज्यावेळी ॲटम बॉम्बमध्ये किंवा न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये जेव्हा मासचं कन्व्हर्जन एनर्जीमध्ये होतं त्यावेळी प्रचंड मोठ्या प्रमाणावर ऊर्जा निर्मिती होते. उदाहरणार्थ केवळ 1 U एवढ्या मासचं 931 MEV एवढ्या एनर्जीमध्ये रूपांतर होतं. असं कुठेतरी मी डायरेक्ट वाचलं असेल तर सोपं पडेल, अन्यथा तुम्ही डिटेल अभ्यास केला असेल तर तुम्हाला या पद्धतीने सुद्धा सोडवता येईल. आणि म्हणून आपली कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग क्लिअर असणं हे फार महत्त्वाचं असतं. ओके, सो थँक्यू व्हेरी मच, आणि तुम्हाला पुढच्या सगळ्या परीक्षांसाठी ऑल द बेस्ट.